नमस्ते. मी जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे. आपल्या सर्वांना माझा नमस्ते. आपल्याला उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. माझं सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान असेल, आपण आत्तापर्यंत जो गणेश उत्सव शांततेनं साजरा केलेला आहे आणि प्रशासनाला जे सहकार्य केले त्याच पद्धतीने उद्याचा अनंत चतुर्दशी जो गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आहे तो सुद्धा आपण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करावा आणि सर्व नियमांचं पण आपण पालन करावं. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस विभागाने योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे. उद्याही जिल्ह्यामध्ये जे विसर्जनाचे कार्यक्रम होणार आहेत, विशेष करून मिरज शहर, सांगली शहर, त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे, ज्यामध्ये मी स्वतः पोलीस अधीक्षक, आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर, तसेच जिल्ह्यातील 6ही उपविभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे 25 पोलीस स्टेशन प्रभारी, त्याचबरोबर एकूण 15 पोलीस निरीक्षक, 78 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 536 पोलीस अंमलदार आणि 235 होमगार्ड, त्याचबरोबर SRPFची एक कंपनी आणि 4 स्ट्रायकिंग फोर्स, 900 होमगार्डसह उद्या बंदोबस्तात तैनात असणार आहेत. आम्ही संपूर्ण बंदोबस्तावर निगराणी ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे ठिकठिकाणी लावलेले आहेत. संपूर्ण विसर्जन मार्ग हा CCTV निगराणीखाली असणार आहे. त्याचबरोबर आम्ही हँडहेल्ड कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी वापरत आहोत. पोलीस विभागानं नुकतंच दृष्टीरक्षक नावानं ज्या पोलीस विभागाच्या व्हॅन तयार केलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणतीही घटना आपल्या हद्दीमध्ये असेल तर त्याच्यावर आमचं बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, अकाउंट्स याच्यावरही आमचं बारकाईने लक्ष आहे. त्याकरता स्वतंत्र टीम जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. कोणते आक्षेपार्ह पोस्ट आढळून आले तर त्यावर आम्ही त्वरित कायदेशीर कारवाई करणार आहोत. उद्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्येही विशेष करून मिरज शहरामध्ये मिरजकडून म्हैसाळ मार्गे कर्नाटकात जाणारी, त्याचबरोबर मिरजकडून सोलापूर आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणारी मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ते आपल्याला योग्य ते प्लॅटफॉर्मवरून ती माहिती आम्ही प्रसारित करत आहोतच. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधक उपाययोजना पण आम्ही केलेल्या आहेत. पोलीस विभागाने आतापर्यंत 7,500 पेक्षा जास्त प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये विशेष करून इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या प्रस्तावानुसार एक मोके